नमस्कार मंडळी. बऱ्याच दिवसांनी भेटतोय. बऱ्याच दिवसांनी भेटतो, 3 दिवसांनी भेटतोय. सांगायचा मुद्दा असा की आज सकाळी सकाळी मला म्हणजे खरं तर अशा अनेक लोकांची दोस्ती आहे माझी की ज्यांना मी पाहिलं नाही. त्यांनी मात्र मला युट्यूबला बघितलंय. काही लोक मी नसताना मठात घेऊन पण गेले, मठात बघून पण गेले सगळं. पण असे काही लोक आहेत की जे फोनवरती आमची दोस्ती आहे. त्यातलाच एक ग्रस्त सकाळी आज मला 6:30ला फोन केला आणि मला तरी काय विचारावं सकाळी 6:30 वाजता. मला म्हणले दोस्ती कोणाशी करावी. म्हटलं आता हा काय सकाळी 6:30ला विचारायचा प्रश्न आहे. हो म्हणे काय झालंय, मी आतापर्यंत ज्यांची दोस्ती केली त्या सगळ्यांनी धोके दिले, फसवलं मला. तर दोस्त कसा असावा. तर मी म्हटलं तुम्ही मला तर सकाळी सकाळी विचारताय तर मीही तुम्हाला त्याच ह्याच्यामध्ये सांगतो की दोस्त असा असावा की जो आपल्याला रोज फसवेल. अशाची दोस्ती आपण करावी. कारण आपल्याला माहिती असतं, म्हणजे आपण जर असं ठरवलं की आपल्याला फसवणार नाहीये तरी तो फसवणारच आहे आपल्याला. तर दोस्ती करतानाच अशी करायची ना की फसवणारा दोस्त पाहिजे. मग म्हणले की आमच्या गावामध्ये एक साधू आले, त्यांना गुरु करा बघा. म्हटलं ते तुमचा प्रश्न आहे हा. कारण आजकाल कोणावर भरोसा ठेवायचा किंवा कोणावर ठरवायचं नाही, या सगळ्यामध्ये फार मोठं कठीण काम आहे. म्हणजे भगवी कपडे घातले म्हणजे तो साधू होतो आणि तो प्रामाणिक असतो असं पण काही नाही हो. पण कसं आहे त्याच्यात की कोणी बोलायचं, कोणी ठरवायचं आणि कोणी कसं त्याच्यावर विश्लेषण करायचं, हा सगळ्यात मोठा भाग. मला असं वाटतं अनुभवीत खात्री असते प्रत्येकाची. प्रत्येकाने अनुभव घेऊन बघावं की भगवी कपड्याखाली दडले काय. तर त्यांनी हरकत काहीच नाहीये माझी. पण गुरु कसा असावा म्हटलं, एक असं की पूर्वी एक म्हण होती, गुरुविना कोण दाखविलं वाट, अशी एक म्हण होती. त्यावर गाणं पण आहे छानपैकी. पण आजकाल उलट झालंय. गुरुची वाट कशी लावेल कोण, ह्याच्यावरती सगळ्यात मोठेपण ठरला जातो. म्हणजे आजकाल असे शिष्य आहेत की ते गुरुची पूर्ण वाट लावतात आणि त्याच्यात त्यांना मोठेपणा वाटतो. तर असा जो गुरु, असा जो शिष्य असतो तो सगळ्यात मोठा मानला जातो आणि लोक त्याचंच ऐकतात. काही लोक म्हणतात आम्ही 40 वर्ष यांच्याबरोबर होतो, आम्ही 25 वर्ष यांच्याबरोबर होतो, आम्ही 30 वर्ष यांच्याबरोबर होतो, बरंच काय 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 तापा मारत असतो. आणि मग त्याच्यावरती ते विश्लेषण पण करायला लागतात. तर हे जे ग्रस्त आहेत या राहतात जळगावामध्ये. आता तुम्ही ठरवा की आपण दोस्त कोणाला करायचं, आपण गुरु कोणाला करायचं. पण मला असं वाटतं की आता गुरु म्हणलं की भीती वाटायला लागते. कोणी मला म्हणलं की हो काका आम्हाला गुरु मंत्र द्या, तुम्ही सांगतो नाही रे बाबा नको. कारण कसं होतं त्याच्यामध्ये की काही काळ राहशील माझ्याबरोबर आणि नंतर नंतर मलाच तू नाव ठेवायला लागशील, त्यापेक्षा लांब राहिलं बरं. बरं, दुसरा मुद्दा सांगायचा असा की चला आता आपल्याला 25 आणि 26 तारखेला शिबिराला भेटायचंय. या शिबिरामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी देणार होतो आम्ही. तुम्ही जर ह्या सेपरेट सेपरेट करायच्या म्हणला तर साधारण हे पॅकेज जातं 55 ते 60 हजारापर्यंत जातं. पण हे तुम्हाला आम्ही स्वस्तात देतोय, फक्त 11,000 ह्याच्यामध्ये तुम्हाला देतोय. 11,000 111 असं त्याचं गणित आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही ते देतोय. त्याच्यामध्ये तुमची राहण्याची व्यवस्था आम्ही छानपैकी करतोय, जेवणाची व्यवस्था आम्ही तुमची करतो आहे. त्यामध्ये गप्पा टप्पा पण आपल्या चांगला छान लागणार आहे. अनेक गोष्टींवरच आपण चर्चा याच्यात करणार आहोत. तुमच्या काही समस्या आहेत किंवा काय आहे त्याच्यावरही आपण काहीतरी विहंगम थोडासा करणार आहोत. पण ज्या गोष्टी तुम्हाला फारशा माहिती नाहीयेत अशा गोष्टीही तुम्हाला आपण चर्चेमध्ये आपण आणणार आहोत. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही वेळ काढायला काही हरकत नाही. ह्याच्यामध्ये जे डॉक्टर्स लोक असतात, विशेषतः जे दमतात, पण अशा लोकांनी खरं हे मेडिटेशन करायला काही हरकत नाही. कारण या कॉस्मिक हिलिंगमध्ये त्यांना एनर्जी भरपूर मिळू शकते. ज्या नर्सेस आहेत, स्टाफ आहे त्याच्यामध्ये की जे दमून जातात, मानसिक थकून जातात. मानसिक थकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इथे तुम्हाला खूप छानपैकी तुम्ही जर हे मेडिटेशन किंवा कॉस्मिक हिलिंग जर तुम्ही हा क्लास जर केलात आणि लोकांनाही दिलात तर तुमचा दोन्ही प्रकारे फायदा होऊ शकतो याच्यामध्ये. मला असं म्हणायचं आहे की पोलीस दलातील काही लोक त्यांनी पण हा कोर्स करायला हरकत नाही.
जी लोक विशेषतः भरपूर काम करतात सरकारी याच्यामध्ये, अशा लोकांनी हा एक कोर्सेस करायला हरकत नाही. म्हणजे अशा अनेक विविध आपण म्हणू की खाती आहेत की ज्याच्यावर दमणूक जास्त होते. आता राजकारणी माणसांमध्ये समजा आले एखादे आणि म्हटले की आम्हाला राजकारणामध्ये काही गोष्टी सुचत नाही, तर त्यांनी आमच्याकडे जरूर यावं. त्यांना आम्ही चांगले छानपैकी मेडिटेशन शिकवू. राजकारणामध्ये राजकारण कसं करावं हे त्याबद्दल त्यांना अनेक विचार त्यामध्ये त्यांना चांगले सुचतील आणि बऱ्यापैकी मोठे लोक होतील. तर मला असं म्हणायचं की सगळ्यांनी हे कोर्स करायला, कॉस्मिक हिलिंगचा कोर्स करायला काही हरकत नाही. कारण हे बऱ्याच गोष्टी एकत्र असणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला ओंकार साधना शिकवली जाणार आहे, तुम्हाला षडचक्रांची माहिती दिली जाणार आहे, असं बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही यात खरं एकदा अनुभव घ्या असलीच खात्री असणार आहे. आणि विशेषतः रोज तुम्हाला हा कोर्स झाल्यानंतर रोज तुम्हाला माझ्यासाठी फक्त 5च मिनिटं द्यायची आहे. रोज जास्त नाहीये. म्हणजे तुम्हाला तासन तास घरात करायची काही गरज नाहीये. डोळे मिळून बसायची गरज नाहीये. तुम्हाला गरज आहे फक्त थोड्याशा आरामाची. तो आराम कसा घ्यायचा ते आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. एनर्जी कशी घ्यायची हे आम्ही तुम्हाला शिकवणार आहे, औषध न घेता. ते सुद्धा फुकट ह्याच्यामध्ये. कारण कॉस्मिक एनर्जी जी तुम्हाला मिळणार आहे, कॉस्मिक एनर्जी मिळणार आहे, ही फुकटच तुम्हाला मिळणार आहे. फक्त घेण्याचं टेक्निक आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत आणि ते व्यवस्थितरित्या सांगणार आहोत आम्ही तुम्हाला. तुम्हाला त्याचे अनुभव कसे येतात बघा. अनेकांनी आतापर्यंत केले, अनेकांना त्याचे फायदे पण झालेत. म्हणजे साधारण माझ्या अंदाजाने आतापर्यंत जवळजवळ 3,500-4 हजार लोकांनी कॉस्मिक हिलिंगचे कोर्सेस माझ्याकडे केले. त्याला भरपूर फायदा झालेला आहे. पण तुम्ही पण हा करा आणि बघा तुम्हाला काय फायदा होतो ते. आणि जगावर एकदा भेटा आम्हाला. कारण काय होतंय, आपण गेले काही वर्ष एकमेकाला फोनवरच बोलतोय. तुम्ही मला प्रश्न विचारताय, मी तुम्हाला उत्तरं देतोय. पण एकदा आपण भेटूयात नक्की. हां. आणि असे सकाळी एवढ्या लवकर प्रश्न नका विचारत तुम्हाला. थोडं उशिरा विचारलं तरी चालणार आहे. चला, धन्यवाद मंडळी. भेटूया पुढच्या. तोपर्यंत नमस्कार. लवकर भेटूया. आणि ज्यांना कोर्स करायचे त्यांनी ताबडतोब मी तुम्हाला परत ह्याच्यामध्ये लिंक पाठवतोय, फोन नंबर पाठवतो आहे. नक्की परत परत बघा आणि फक्त प्लीज परत विचारू नका की कोणाशी संपर्क साधायचा. तुम्हाला नाव, फोन नंबर, अकाउंट नंबर सगळं व्यवस्थित तुम्हाला देतोय. सगळं नीट हा व्हिडिओ 4-4दा ऐका, बघा आणि सांगा. हां. चला, तोपर्यंत नमस्कार.